तुम्ही कधी विचार केला आहे का? एक उच्च शिक्षित महिला जी स्वतःच एक डॉक्टर आहे, जी इतरांचे प्राण वाचवण्यासाठी दिवस-रात्र झटते, तिला स्वतःचे आयुष्य संपवण्याचा विचार का करावा लागतो? किंवा त्याही पलीकडे जाऊन जर हे आयुष्य संपवलं गेलं असेल आणि त्याला आत्महत्या असं नाव दिलं जात असेल, तर फेब्रुवारी 2024 मध्ये मुंबईत एक अत्यंत थाटामाटात लग्न सोहळा पार पडला. नवरदेव होता एका बड्या राजकीय नेत्याचा, मंत्री पंकजा मुंडे यांचा स्वयक सहाय्यक, आणि नवरी होती एक उच्च शिक्षित डॉक्टर. वरकरणी हे लग्न एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं. सत्ता आणि शिक्षण यांचा हा मिलाप होता. पण अवघ्या 10 महिन्यात या स्वप्नाचा असा भयानक शेवट होईल याचा विचार कोणीही केला नव्हता. आज आपण बोलणार आहोत डॉक्टर गौरी पालवे यांच्या मृत्यू प्रकरणाबद्दल. हे प्रकरण फक्त एका आत्महत्येचे किंवा हत्येचे नाही, तर हे प्रकरण आहे सत्तेच्या वर्तुळातील अंधाऱ्या बाजूचे, नातेसंबंधांमधील फसवणुकीचे आणि एका उच्च शिक्षित मुलीच्या असहाय्यतेचे. नेमकं त्या रात्री वरळीच्या 30व्या मजल्यावर काय घडलं? पती अनंत गर्जे यांनी सांगितलेली ती खिडकीतून उतरण्याची कहाणी खरी आहे की बनावट? आणि गौरीच्या कुटुंबाने केलेले आरोप किती गंभीर आहेत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणाचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. पुराव्यांवर नजर टाकणार आहोत आणि समजून समजून घेणार आहोत की या हाय प्रोफाईल केसमध्ये नेमकं सत्य काय दडलंय. नमस्कार, मी नेहा आणि तुम्ही पाहत आहात सत्यदर्शन न्यूज. या घटनेची सुरुवात होते मुंबईतील वरळी या उच्चभ्रू भागातून. इथे राहणारे लोक हे सहसा उच्च उत्पन्न गटातील असतात. अनंत गर्जे, जे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे पीए आहेत, ते आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे हे वरळीतील एका इमारतीच्या 30व्या मजल्यावर राहत होते. शनिवारी सायंकाळची वेळ होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार साधारणतः 6 ते 7च्या दरम्यान ही घटना घडली. अनंत गर्जे यांनी गौरी यांच्या आईला फोन केला. त्यांचे शब्द होते, "तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे. मी तिला नायड रुग्णालयात घेऊन आलो आहे." हा एक फोन कॉल आणि गर्जे पालवे कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली. पण इथेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो. अनंत गर्जे यांनी पोलिसांना आणि इतरांना जो घटनाक्रम सांगितला आहे तो ऐकून कोणालाही आश्चर्याचा धक्का बसेल. अनंत गर्जे यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा ते घरी पोहोचले तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यांनी बेल वाजवली, आवाज दिला, पण आतून काहीच प्रतिसाद नाही आला. मग त्यांनी काय केलं? त्यांनी दावा केला आहे की ते इमारतीच्या 31व्या मजल्यावर गेले. तिथून त्यांनी खिडकीतून खाली 30व्या मजल्यावरच्या त्यांच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला. जरा विचार करा, 31व्या मजल्यावरून 30व्या मजल्यावर खिडकीतून उतरणं हे एखाद्या सिनेमातील स्टंटसारखे वाटते. एक सामान्य माणूस कोणत्याही सुरक्षेशिवाय एवढ्या उंचावरून खिडकीतून दुसऱ्या खिडकीत उडी मारू शकतो किंवा उतरू शकतो का? हा मुद्दाच मुळात संशयास्पद आहे, ज्यावर आता पोलीस तपास करत आहेत. जेव्हा ते आत पोहोचले तेव्हा त्यांना गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या, असा त्यांचा दावा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गौरी यांनी बेडरूममध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला होता. पण प्रश्न हा आहे की जर पती घरी नव्हता तर मग शेजाऱ्यांना किंवा पोलिसांना न बोलवता त्यांनी थेट 31व्या मजल्यावरून उडी मारण्याचा भोका का पत्कारला? हे प्रश्नचिन्ह या प्रकरणाला संशयास्पद बनवतं. आता आपण थोडे मागे जाऊया. 7 फेब्रुवारी 2024ला अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे यांचा विवाह संपन्न झाला. या लग्नाला स्वतः पंकजा मुंडे, डॉक्टर प्रतिमा मुंडे आणि अनेक राजकीय दिग्गज उपस्थित होते. गौरी या स्वतःच एक डॉक्टर होत्या. त्यांनी सायन रुग्णालयात प्रॅक्टिस केली होती आणि सध्या त्या केईएम रुग्णालयात कार्यरत होत्या. म्हणजेच त्या एक स्वावलंबी, हुशार आणि समजदार स्त्री होत्या. पण या जगण्याचा पायाच खोट्या माहितीवर रचला गेला होता, असे आता गौरीच्या माहेरच्यांचे म्हणणे आहेत. गौरीच्या पालकांनी आणि मामांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार अनंत गर्जे यांचे हे पहिले लग्न नव्हते. त्यांचे याआधीच एक लग्न झाले होते आणि ही माहिती गौरी आणि तिच्या घरच्यांपासून पूर्णपणे लपवून ठेवण्यात आली होती. तुम्ही विचार करा ना, नात्याची सुरुवातच जर लपवाछपीने झाली असेल तर त्या नात्यात विश्वास कसा राहील? जेव्हा गौरीला काही दिवसांपूर्वीच या पहिल्या लग्नाबद्दल समजलं तेव्हापासून त्या प्रचंड मानसिक तणावात होत्या. त्या घटस्फोट घेण्याच्या तयारीत होत्या, पण घटस्फोट घेण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. ही माहिती लपवणं ही भारतीय कायद्यानुसार फसवणूक या प्रकारात मोडते. हिंदू विवाह कायद्यानुसार जोडीदाराची पहिली पत्नी किंवा पती हयात असताना आणि घटस्फोट झालेला नसताना दुसरे लग्न करणे हा गुन्हा आहे. आणि जर घटस्फोट झाला असेल तरीही ती माहिती लपून दुसरं लग्न करणे ही नैतिक आणि कायदेशीर फसवणूक ठरते. केवळ पहिलं लग्न लपवणं हाच एकमेव मुद्दा नव्हता. गौरी यांच्या कुटुंबाने अनंत गर्जे यांच्यावर बाहेरख्यालीपणाचे गंभीर आरोप केले आहेत.
शनिवारी ज्या दिवशी गौरी यांचा मृत्यू झाला त्या दिवशी दुपारी 1 वाजतापासून पती पत्नीमध्ये जोरदार भांडण सुरू होते अशी माहिती गौरीच्या मामांनी दिली होती. कशामुळे होते हे भांडण? तर गौरीच्या हाती काही असे पुरावे लागले होते जे अनंत गर्जे यांचे पितळ उघडे पाडणारे होते. गौरीच्या कुटुंबाचा दावा आहे की अनंत गर्जे यांचे बाहेरील महिलेशी प्रेम संबंध होते. गौरी यांनी अनंत यांच्या मोबाईलमध्ये त्या महिलेसोबतचे आक्षेपार्ह चॅट्स वाचले होते. महत्वाचे म्हणजे हुशार आणि सावध असलेल्या गौरी यांनी केवळ ते चॅट्स वाचले नाही, तर त्याचे स्क्रीनशॉट काढून किंवा ते फॉरवर्ड करून ते आपल्या वडिलांना पाठवले होते. आज हे चॅट्स या तपासातील सर्वात मोठा पुरावा ठरू शकतात. गौरीच्या वडिलांकडे असलेले हे डिजिटल पुरावे हे सिद्ध करू शकतात की गौरीला आत्महत्येस प्रवृत्त केलं गेलं किंवा त्यांच्या हत्येमागे हेच कारण होतं. कौटुंबिक हिंसाचार हा यातील आणखी एक पैलू आहे. केवळ मानसिक त्रास नाही, तर गौरीला मारहाण केली जात होती असा आरोप तिच्या घरच्यांनी केला आहे. पैशांची मागणी करणं, मानसिक छळ करणं आणि बाहेरच्या संबंधांबद्दल विचारल्यास मारहाण करणं, हे सर्व प्रकार तिथे घडत होते. एका डॉक्टर महिलेला, जी समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे, तिला 4 भिंतींच्या आड अशा प्रकारच्या छळाला सामोरं जावं लागत होतं, हे वास्तव अंगावर काटा आणणारे आहे. आता आपण या प्रकरणाच्या गाभ्याशी जाऊया. गौरीच्या आई-वडिलांनी सरळ आणि स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की ही आत्महत्या नाही, ही हत्या आहे. त्यांच्या संशयाला बळ देणारे काही मुद्दे आहेत. पहिला मुद्दा, 31व्या मजल्यावरून प्रवेश. पतीचा दावा आहे की तो 31व्या मजल्यावरून खिडकीतून उतरला. हे किती वास्तववादी आहे? पोलीस क्राईम सीन रिकन्स्ट्रक्शन करतील तेव्हाच याचे सत्य बाहेर येईल. जर खिडकीतून उतरणे अशक्य असेल तर याचा अर्थ पती खोटे बोलतो आहे आणि तो घटनेच्या वेळी घरातच उपस्थित असू शकतो. मुद्दा क्रमांक 2, शरीरावर खुणा. पोस्टमॉर्टम रिपोर्ट यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. जर हे गळफास लावून केलेले मृत्यूचे प्रकरण असेल तर गळफासाची खूण व्ही आकाराची असते. पण जर गळा दाबून मारून नंतर लटकवलेला असेल तर या खुणा वेगळ्या असतात. तसेच शरीरावर झटापटीच्या काही खुणा आहेत का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मुद्दा क्रमांक 3, दरवाजा आतून बंद असणं. जर दरवाजा आतून बंद होता तर तो कोणी तोडला की अनंत गर्जे यांनी खिडकीतून येऊन तो उघडला? या गोष्टींची कडी जुळवणे पोलिसांसाठी आव्हान आहे. भारतीय न्यायसंहितेनुसार लग्नाला 7 वर्षांपेक्षा कमी कालावधी झाला असेल आणि महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला असेल तर हे प्रकरण हुंडाबळी किंवा विवाहितेचा छळ या अंतर्गत गांभीर्याने घेतले जाते. कलम 498 आणि कलम 304 किंवा कलम 306 या कलमांखाली गुन्हा दाखल होऊ शकतो. जर हत्येचा पुरावा मिळाला तर कलम 302 लागू होईल. सध्या वरळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे, पण गौरीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर आणि पुराव्यांच्या आधारे FIR दाखल होण्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणात आणखी एक लेअर आहे, तो म्हणजे पॉलिटिकल पॉवर. अनंत गर्जे हे काही सामान्य व्यक्ती नाहीत. ते पंकजा मुंडे या राज्याच्या मंत्री आणि सध्या बड्या नेत्या आहेत. त्यांचे PA आहेत. अशा हाय प्रोफाईल व्यक्तीच्या विरोधात तपास करताना पोलिसांवर काही दबाव येऊ शकतो का, हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर आणि सामान्य जनतेच्या मनात नक्कीच येतोय. मात्र पंकजा मुंडे यांनी या घटनेनंतर आपले बीडमधील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे असं दिसतं. पण आरोपी हा सत्तेच्या जवळचा असल्याने पोलीस तपास पारदर्शक पद्धतीने होईल का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. गौरीचे वडील पोलीस ठाण्यात तासनतास बसून होते. त्यांचे म्हणणे आहे की सामान्य माणसाला न्याय मिळत नाही. हे वाक्य आपल्या व्यवस्थेवरचे खूप मोठे प्रश्नचिन्ह आहे. डॉक्टर गौरी गर्जे यांचे प्रकरण हे केवळ एका घरापुरते मर्यादित नाही. हे प्रकरण आपल्याला अनेक गोष्टींवर विचार करायला लावतं. पहिली गोष्ट म्हणजे शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्य असूनही अनेकदा स्त्रिया समाज काय म्हणेल किंवा लग्न टिकवायचं आहे या दबावाखाली अन्याय सहन करतात. गौरी डॉक्टर होत्या, त्या स्वतःच्या पायावर उभ्या होत्या, तरीही त्यांनी घटस्फोट घेण्याआधीच टोकाचे पाऊल उचलले किंवा त्यांचे आयुष्य संपवले गेले. दुसरी गोष्ट म्हणजे लग्नाआधी जोडीदाराची पार्श्वभूमी तपासणं किती महत्वाचे आहे. पहिलं लग्न लपवणं, चारित्र्याबद्दलच्या गोष्टी लपवणं हे किती घातक ठरू शकते हे यातून दिसून येते. तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मेंटल हेल्थ आणि सपोर्ट सिस्टम. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर घरात अत्याचार होत असतात तेव्हा तिला त्यातून बाहेर पडण्यासाठी त्वरित मदतीची गरज असते. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सत्य काय आहे, आत्महत्या की हत्या, हे पोलीस आणि न्यायालय ठरवेलच. पण तोपर्यंत एक निष्पाप आणि होतकरू डॉक्टरचा जीव गेला आहे, हे सत्य आपण बदलू शकत नाही. आपल्याला आशा आहे की गौरीच्या कुटुंबाने सादर केलेले चार्ट्स आणि इतर पुराव्यांचा सखोल तपास होईल आणि दोषी, मग तो कितीही प्रभावशाली असो, शिक्षा होईल. तुमचं काय मत आहे? पती अनंत गर्जे यांचा 31व्या मजल्यावरून खिडकीतून उतरण्याचा दावा तुम्हाला पडतो का, की ही एक बनावट कथा आहे? तुमचं मत खाली कॉमेंट्समध्ये नक्की लिहा.
जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की गौरीला न्याय मिळाला पाहिजे, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून या प्रकरणाची चर्चा थांबणार नाही आणि सत्य समोर येईल. अशाच महत्त्वाच्या आणि विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.